भाजपचे पुण्यातले योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। विधान परिषदेत योगेश टिळेकर हे विजयी झालेले आहेत, त्यांना विजयी घोषित करण्यात आलेले आहे। भाजपचे योगेश टिळेकर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये त्यांनी बाजी मारली, पहिला विजय आता योगेश टिळेकर यांचा झालेला आहे। अगदी प्रचंड 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 अशा घडामोडींचा आजचा दिवस म्हणावा लागेल तो विधान परिषदेच्या संदर्भातल्या घडामोडींचा आहे। योगेश टिळेकरांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात पहिला विजय भाजपचे 5 उमेदवार या रिंगणात उतरलेले आहेत, त्यापैकी योगेश टिळेकरांचा विजय झालेला पाहायला मिळतोय। आणखी 4 उमेदवार रिंगणात आहेत। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन भाजपकडनं करण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे देखील विशेष लक्ष लागलेलं असणार आहे। मात्र भाजपसाठी एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, योगेश टिळेकरांच्या रूपानं त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रचंड घडामोडी घडतायत विधान परिषदेतनं। सातत्यानं क्षणाक्षणाचे अपडेट साम टीव्ही तुम्हाला देतंय, प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवतंय, बित्तम बातमी तुमच्यापर्यंत साम टीव्ही पोहोचवतंय। त्यामुळे विधान परिषदेत आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी, भाजपचे योगेश टिळेकर विजयी झालेले आहेत, विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। 5 उमेदवार भाजपकडनं रिंगणात उतरवण्यात आलेले आहेत, त्यापैकी योगेश टिळेकर हे पुण्याचे आहेत। आणि थेट जाणार आहोत, अधिक माहिती जाणून घेऊ। वैदेही काणेकर आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, योगेश टिळेकरांचा विजय, भाजपचे 5 पैकी 1 उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळतोय, भाजपनं खातं उघडलंय। नक्कीच आपण बघतोय की भाजप खरं तर भाजपकडे आमदारांची संख्या देखील सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामुळे भाजपने 5 उमेदवार जे आहेत ते रिंगणात या ठिकाणी उतरवलेले बघायला मिळाले होते। आणि योगेश टिळेकर यांना मोठ्या प्रमाणात जी आहे ती मतं त्या ठिकाणी मिळाल्याचं देखील आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता दुसरा नंबर कोणाचा आहे याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे, कारण भाजपचे तब्बल 5 उमेदवार जे आहेत ते या रिंगणामध्ये आहेत। योगेश टिळेकर यांनी विजयी वाटचाल जी आहे ती त्यांची झालेली बघायला मिळते आहे। मात्र नार्वेकर जे आहेत ते देखील अगदी काही अंतरावर आहेत, कारण त्यांनाही अवघी काही मतं हवी आहेत विजयासाठी। आणि एकूण जर बघितलं तर खरं तर भाजपकडे सगळ्यात जास्त आहेत, त्यांनी त्यांचं वोट कशा पद्धतीनं डायव्हर्ट केलेले आहेत किंवा कोणाला किती मतं द्यायची आहेत, कशा पद्धतीनं त्यांनी स्ट्रॅटेजी केली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। महायुतीकडे एकीकडे जे आहे ते एक विजयी वाटचाल बघायला मिळते आहे, तर महाविकास आघाडीकडे नार्वेकर हे देखील विजयी वाटचालीकडे आलेले बघायला मिळतात। त्याच्यामुळे निश्चितच ही खरं तर चुरशीचा सामना या ठिकाणी जो आहे तो सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। मात्र कोणाचे वोट कुठे गेलेले आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट होणार नाहीये, कारण की जेव्हा जसा विजय एक उमेदवारांचा निश्चित होईल किंवा विजयी उमेदवार जसे घोषित होतील त्यानंतर जे आहे ते किती वोट कोणाला मिळाले किंवा किती वोट वैध झाले किती अवैध झाले या संदर्भात जे आहे ते स्पष्टता येईल। आणि त्याच्यानंतर कोण नेमकं विजयी होईल, पहिल्या मतामध्येच कोण विजयी होईल, दुसऱ्या पसंतीची आणि तिसऱ्या पसंतीची मतं कोणाला मिळतील आणि त्यानंतर कोण विजयी होईल हे सगळं स्पष्टीकरण त्याच्यानंतर येणार आहे। मात्र आपण बघतोय की योगेश टिळेकर जे आहे त्यांची विजयी वाटचाल बघायला मिळते। बिलकुल वैदेही, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पहिली बाजी योगेश टिळेकरांनी मारलेली आहे, परंतु भाजपच्या इतर जे उमेदवार आहेत 4 उमेदवार आहेत आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचे मतं किती आहेत त्या संदर्भात काही माहिती समोर आलेली आहे का? त्यांना किती मतं मिळालेली आहेत? विजयाच्या अगदी जवळ कोण जाऊन पोहोचलं? नक्कीच आपण बघतोय की योगेश टिळेकर जे आहे ते खरं तर ते अगदी पहिल्या नंबरला आहे, तर दुसऱ्या नंबरला महाविकास आघाडीचे नार्वेकर आहेत, कारण नार्वेकर यांना मोठ्या प्रमाणात जी आहे ती मतं मिळाली असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।